कॅप्टन 26 आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा, असेल तर 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा. पाटण आपला 12th मॅन असेल आता दादा तर पाठवा, लगेच पाठवा पहिला चेंडू पडण्याआधी. गणेश दादा आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवा पहिला चेंडू पडण्याआधी. वाई पश्चिम असोसिएशन अखंड वाई 11 KCA फायटर कराड आणि 32 शिराळा आणि या दोन विद्यमान सामन्याचे XYZ अशा 5 चिठ्ठ्या बनवायच्या दादा. येस पाटणचा 12th मॅन या ठिकाणी आलाय आणि जाऊयात आपण वळूयात विद्यमान सामन्याकडे. सनी दादा दोंडे आपण या लगेच व्यासपीठावर. सनी या लगेच. जाऊयात आपण रुपेश पाटील सरांकडे. थँक्यू टीडी सर. आणि पहिला बॉल फेस करत असताना पाहिला तर पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. एका बाजूला अतुल भालेकर तर दुसऱ्या बाजूला अभिला पाहतो इथे. पहिल्या बॉलवरती चौकारानं खातं मात्र इथे जरूर खोललंय. आपण पाहिलं की मोठी मॅच आहे. एका बाजूला वाई 11 दुसऱ्या बाजूला पाटण. या दोन असोसिएशन मधील मात्र स्टार खेळाडू 11 तर 11 मात्र आपल्याला पाहायला मिळतात. आपल्याला विशाल नॉस्ट्रायकेनला आहे. दोन्ही फलंदाज मैदानामध्ये जरूर गेले तिथे. कॅप्टन 26 अतुल भालेकर पहिल्या षटकासाठी मात्र इथे निमंत्रित केले. चांगला बॉल इथे मात्र पाहायला गेला तर अतुल भालेकर यांचा इथे पाहायला मिळतोय. कॅप्टन 26 म्हणून ओळखले जात आहेत. अगदी ग्रामीण क्रिकेटला सुरुवात केली आपल्या गावातून. त्याच्यानंतर बघता बघता तालुक्याचं क्रिकेट खेळताना पाहायला मिळालं, जिल्ह्याचं क्रिकेट खेळलं, ओपन क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, असं बरंचसं क्रिकेट अतुल भालेकर मात्र आपल्याला पाहायला मिळतात. व्यवसाय गटातूनही अतुल भालेकर यांना खेळताना पाहायला मिळालं. अभिचा विचार केला तर अभिही तेवढा चांगला खेळाडू समोर मात्र पाहायला मिळतोय. सलामीला सातत्याने येत असतो वाई 11 टीम कडून. फटका चांगला आहे परंतु तिथे क्षेत्ररक्षक आहे. डाऊन द बॉल पकडला जाईल का? झेल पकडला गेलाय. महत्वाची विकेट पॉवर प्लेच्या मात्र षटकामध्ये प्राप्त करून देताना पाहायला मिळत आहेत. फलंदाज बाद. अभि बॅक टू डगआउट. कोणती टीम वर जाईल त्यासाठी सुद्धा इथे ड्रॉ केला जातोय. चिठ्ठ्या उडवल्या जात आहेत आणि कोणती टीमचं नाव येईल तेही पाहणं गरजेचं. षटक क्रमांक पहिल्या मार्गस्थ असताना पाहायला मिळतोय. इथे पहिल्या षटकामध्ये धावा 4 आल्यात आणि एक महत्वाची विकेट मात्र आली आहे. KCA फायटर कराड या टीमचं मात्र इथून लकी ड्रॉ मध्ये नाव आलंय. त्यांना मात्र इथून संधी मिळाली. नेक्स्ट पुढील वाटचाल त्यांना मिळालेली आहे. आता मॅच कोणाची लागणार त्यामध्ये मात्र चिठ्ठी उडवली जाईल. पहिली मॅच आणि दुसरी मॅच. अतुल भालेकरला पाहतोय पहिल्या षटकासाठी. पॉवर प्लेचा पहिला षटक घेऊन आले जरूर इथे आणि त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर पहिल्या षटकामध्ये आपल्या डावाचा दबदबा निर्माण केलाय जरूर. पहिला विकेट इथे मात्र प्राप्त करून जरूर मात्र इथे दिले आणि महत्वाची अभियानच्या स्वरूपामध्ये फलंदाजाला बाद केले. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र इन होताना पाहायला मिळतात. अमित बॉन्ड पहिल्याच बॉलवरती मात्र कलात्मकता दाखवताना पाहायला मिळतात. एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र निवडलाय. परफेक्ट इथे मात्र कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा रेषा पार. आले धावा 4. चौकार. तर इथे लॉट आपल्यापर्यंत आलेले आहेत. पहिला सामना असणार आहे तो 32 आणि वाई पश्चिम. आणि चालू सामन्यातून जिंकणारा संघ आहे तो अखंड वाई या संघाबरोबर खेळणार आहे. 32 आणि वाई पश्चिम भाग असोसिएशन. हा सामना मात्र नेक्स्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे.
4 धावा आल्यात. 4 धावेनं धावफलकावरती 8 धावा मात्र पाहायला मिळतात. दोन्ही धावा मात्र चौकाराच्या स्वरूपामध्ये आलेल्या आहेत. 8 एकचा हो 5वा बॉल आलाय. तिथेही सिंगल मात्र पाहायला मिळतोय. हा बॉल चांगला यासाठी ओळखले जातात. कलात्मक पद्धतीने खेळलेला बॉल अतिशय दर्जेदार. वीरेशन मात्र अतुल भालेकर यांचं पाहायला मिळालं. डॉट बॉल आलाय. कोणताही इथून संघर्ष करावा लागला नाही आहे तिथे, कारण फलंदाजांना अतिरिक्त हाईट समजली नाही. बीट झाले, त्याच्यानंतर आलाय डॉट बॉल. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 9 धावा. 9 स्कोर बोर्ड 9 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय अतुल भालेकर यांच्या स्वरूपामध्ये. इथे अभिही बाद झाले. अभिबाद झाल्यानंतर मात्र मैदानामध्ये अमित हे फलंदाज गेलेले आहेत. Y11 वर्सेस पाटण असे या दोन संघांमधील मात्र हा सामना पाहायला मिळतोय. मोठी लढत आहे, कारण पाटण तालुक्यातील सगळे चुनचुनके खेळाडू आपल्याला मात्र खेळताना पाहायला मिळतात. एका बाजूला तर बाजूला वाईचं पाहायला गेलं तर वाई सारखा एक दमदार खेळाडू असणारा संघ तोही मात्र इथे खेळताना पाहायला मिळतो. दिवसभरामध्ये प्रत्येक असोसिएशननं आपला दम दाखवण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र केला गेला. षटक क्रमांक 2 इन ऍक्शन 2 मध्ये मात्र गोलंदाजीसाठी मात्र आणले गेलेत. अण्णा कंक एक मोठं नाव पाटण तालुक्यातील आणखी एक आपल्याला पाहायला मिळते. अण्णा कंक गोलंदाजीसाठी वेग भन्नाट आपल्याला इथे मात्र पाहायला मिळाला जरूर तिथे, परंतु लाईन लेन तर थोडीशी चुकीची पाहायला मिळाली आणि अगदी लेगेस्टीच्या बाहेर जाणारा बॉल. वाईटचा निर्णय पंचांचा येताना पाहायला मिळालं. अतिरिक्त धाव धावफलकावरती मात्र येताना पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 10 धावा. पाटण क्रिकेट असोसिएशन या असोसिएशनची स्पर्धा ही चालू आहे. हो हा लांब लचक अगदी अंतर मिळालं. अंतर कापलं. ही बॅटच्या मधोमध घेतलं. टायमिंग प्रॉपर होतं. नो चान्स. आउट ऑफ द पार. सीमा रेषा पार आला हा षटकार. यासाठी ओळखले जात आहेत. फलंदाजीसाठी मला का आणलं त्याचं उत्तम उदाहरण विशाल यांच्या बॅटमधून हा मात्र विशाल फटका पाहायला मिळाला आणि अगेन्स्ट कोणाच्या तर अण्णा कंक एक मोठे खेळाडू आहेत. सातत्याने नावाची चर्चा राहिली गेलेली आहे. आता मात्र चांगला बॉल हाताळला गेला. तिथे कोणती मोठा फटका आला नाही आहे. बाईच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळणार आहे. बॅटकटच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र येताना पाहायला मिळणार आहे. बॉल द्यायचा प्लीज. मॅच बॉल परत एकदा मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीवरती अण्णा कंक आपल्याला पाहायला मिळतात. इथे खूप छान गोलंदाजी सातत्याने पाटण तालुक्यामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग मध्ये मात्र खेळल्या. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. इथे बॉल अडवतील. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. एकोणीस धावा धावफलकावरती. पहिला षटक संपल्यानंतर आपण पाहायला गेलं तर 9 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या. अण्णा कंक आले. त्यांच्या गोलंदाजीवरती एक षटकार जरूर आला होता. 19 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात इथे. हो तिथे मात्र अतुल भालेकर प्रयत्न चांगला होता शॉर्ट मिड विकेट मध्ये, परंतु तिथे डीप मधनं बॉल वरती क्षेत्ररक्षक येतात आणि बॉल उचलतील फेकी करतील. तोपर्यंत मात्र इथे धावा कंप्लीट केल्या जातात त्या 2 धावा. बॉल चांगला इथे मात्र पाहायला गेलं तर संधी आहे तिथे. वाव काय झेल पकडलाय अफलातून आणि अण्णा कंक याने मात्र करून दाखवले. आणखी एक विकेट माघारी. फलंदाज बाद. बॅक टू डगआउट परतावा लागेल विशाल या फलंदाजांना.
टॉस इथे घेतला जातोय. नेक्स्ट मॅचचा आणखी एक हाय व्होल्टेज ड्रामा. मोरेश्वर वाई पश्चिम भाग असोसिएशन आणि त्यांच्या अगेन्स्ट 32 शिळा या दोन संघांमधला टॉस झालाय. टॉस जिंकलाय वाई पश्चिम या टीमनं. निर्णय कळवायचा आहे. फिल्डिंगचा निर्णय इथे घेण्यात आलेला आहे. धावफलकावरती धावा इथे चालू मॅच मध्ये आपण पाहायला गेलं तर 21 धावा लागल्या गेलेत. 21 आणि स्कोरबोर्ड. 2 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झालाय. 2 षटकानंतर मात्र 21 धावा धावफलकावरती आल्या आहेत. 2 ओव्हरचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. त्यानंतर मात्र या 12 बॉलमध्ये किती धावा जमवल्या जातील त्याची चर्चा मात्र पाहायला मिळेल. कॅप्टन कुल आता अतुल भालेकर कोणाला आणले जातील डिस्कशन मात्र इथे चालू आहे. अतुल भालेकर दूर आहेत परंतु इथून बऱ्याचशा गोष्टी आणल्या जात आहेत. ट्वेंटी 20 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळते. 12 मॅच दोन्ही टीमचे इथे उपस्थित आहेत. भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला. अप्रतिम आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मनीष आलेत आणि मनीष यांना मात्र हा बॉल कायचं थोडंसं मात्र अवघड खेळताना पाहायला मिळालं. चांगली गोलंदाजी अंडा कंक यांची मात्र पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवरती 1 धाव. 2 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा. 21 गोलंदाजीसाठी विशाल वरंडे हे मात्र येताना पाहायला मिळतात आपल्याला. आणखी एक चांगले गोलंदाज वरंडेवाडी टीमकडनं मात्र ग्रामीण क्रिकेट सातत्याने आपण या खेळाडूंना खेळताना पाहायला मिळतात. परंतु असोसिएशनची ज्यावेळी मॅच असतो त्यावेळी मात्र हे खेळाडू उपस्थित असतात आणि आपल्या असोसिएशनचं नाव कसं मोठं होईल, कसं क्रिकेट चांगलं खेळलं जाईल, आपला ही दबदबा कसा आहे दाखवण्याचा परिपूर्ण प्रयत्न हे खेळाडू करत असतात. आणि त्या दोन्ही असोसिएशनमधील मात्र ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. आज बरेचसे मात्र इथून पश्चिम महाराष्ट्रातील स्टारकास्ट खेळताना पाहायला मिळाले. Y11 वर्सेस पाटण या 2 संघांमध्ये सध्याच्या घडीला लढत आपल्याला पाहायला मिळतोय. फ्लॅट डिलिव्हरी इथे मात्र पाहायला गेला तर अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. काऊ कॉर्नरमध्ये अडवला जाईल. एकच धाव मात्र घेतली जातोय. या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 22 धावा. 22 विशाल वरांडे हा बॉल फटका फसलाय जरूर तिथे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. दूरवरचा प्रवास करत मात्र येताना पाहायला मिळत आहेत नितीन आणि त्या पकडला गेल्या. झेल फलंदाज बाद. एक महत्वपूर्ण विकेट आणखी येताना पाहायला मिळेल आणि माघारी परतावा लागेल मनीष या फलंदाजांना. धक्का बसतो इथे. तिसरा 3 नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आता मात्र जाताना पाहायला मिळतील. या टीमचे मात्र आपण पाहायला गेलं तर एक आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातोय ते सतीश दादा सनस हे मात्र मैदानामध्ये जाताना पाहायला मिळतात. इथे बरेच वर्ष क्रिकेट बरोबर आणि या असोसिएशन बरोबर मात्र जोडले गेले. चला फास्ट करा. अजून 3 मॅचेस आम्हाला उरकायचे आहेत. सतीश दादा सनस इन होताना पाहायला मिळत आहे. तर दुसऱ्या बाजूला पण विशाल वरंडे गोलंदाजीसाठी मात्र पाहायला मिळतात आपल्याला. ओहो भन्नाड वे काय बॉलिंग करतायत. तिथे मात्र पाहायला गेलं तर अपील केली होती जरूर तिथे लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल येताना पाहायला मिळेल आणि या सिंगलनेही बरेचशा फरक पडणार आहे. इथे ज्या पद्धतीनं मात्र इथून खेळावरती नियंत्रण मात्र पाटण तालुक्याने मिळवलं. गोलंदाजी अतुल भालेकर यांनी केली होती. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्यात. अण्णा कंक आले. इथून धावा खर्च केल्या होत्या तिथे 10. आता मात्र विशाल वरंडे समोर आहे ते अमित आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढला. तिथे मात्र पहा क्षेत्ररक्षकांना चूक झाली आहे आणि बॉल निघालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आल्या धावा 4. चौकार.
या धावा येणं खूप गरजेचे आहे. समोरचे जर आपण पाहायला गेले तर पाटण तालुक्यामध्ये बॅटिंग ऑर्डर तेवढी स्ट्रॉंग सातत्याने पाहायला मिळतो आपल्याला. भरपूर सारं क्रिकेट पाटण तालुक्याचंही बदलताना पाहायला मिळालं आपल्याला. तर दुसऱ्या बाजूला वाई क्रिकेट असोसिएशन मधील चांगलं क्रिकेट सातत्याने पाहिले. त्याचबरोबर आदरणीय अमोलदादा शेलार यांचंही इथे शुभागमन होताना पाहायला मिळतंय. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत आहे क्रिकेटच्या वक्तृत्वामध्ये. या सर आपलंही आपल्याला वेलकम. अप्रतिम बॉडी खेळण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग आहे. वेगावरती गोलंदाजी करताना आपण या गोलंदाजांना सातत्याने पाहत असतो. विशाल कामगिरी करत असताना विशाल आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतात इथे. आणि इथून षटक क्रमांक तिसरं समाप्त झालंय. 3 षटकानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं तेव्हा मात्र होत्या धावा वलकरजी 9 धावा. अण्णा कंक आले, त्या ते खर्च केल्या 10 धावा. त्याच्यानंतर विशाल आले. आता धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 28 धावा. 28 आणि स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळतोय. गणेश शिंदे पाटणचा कोहिनूर हिरा, पाटण एक्सप्रेस म्हणून ज्यांची ओळख राहिली गेलेली आहे. अनेक महान फलंदाजांचा कर्दनकाळ ठरणारा हा गोलंदाज, वन मॅन आर्मी, मराठेवाडीचा सितारा म्हणून गणेश शिंदे यांच्याकडे पाहिलं जातो. अनेक जणांना आपण पाहायला गेलं तर त्यांनी घडवलंय. त्यांनी मात्र त्यांच्या हातून मात्र बरेच खेळाडू मात्र घडले गेलेत. तेच गणेश शिंदे गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिस्टर PTPL म्हणून त्यांची आपण मागील वर्षी 2024-25 मध्ये त्यांची कामगिरी पाहिली होती. असं हे खेळाडू अगदी कमी मतं आपण पाहायला गेलं तर व्यामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळताना मात्र त्यांना अनेक वेळा पाहत असतो. पाटण तालुक्याला मिळायला क्रिकेटसाठी एक वनवैभव आहे, ते नाव आहे गणेश शिंदे. तर समोर आहे त्यांच्या आणखी एक स्टार खेळाडू सतीश दादा आपल्याला पाहायला मिळत आहेत. यांचेही मात्र कौतुक करावं लागेल. अनेक वर्ष यानेही क्रिकेट खेळलंय. कलात्मक पद्धतीने कसा क्रिकेट खेळावा ते सतीशांना माहिती आहे आणि तेच मात्र पाहायला मिळालं. कलात्मक पद्धतीने पॉईंटच्या डोक्यावरून खोदून काढलाय. गणेश शिंदे यांच्या विरोधामध्ये हा ठोकलाय चौकार. सतीश बबन सनस हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. टीमचे मात्र आधारस्तंभ आहेत. खूप छान पद्धतीने दोन्ही लिजेंड खेळाडू आहेत डीडी पाहायला गेलं तर. आणि त्या पद्धतीने मात्र हे दोन्ही खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये कुरघुडी करण्याचे प्रयत्न करताना पाहायला मिळतील. फास्ट करायचं आहे प्लीज. हो, मागच्या बॉलवरती चौकार जरूर आला होता. त्याच्यानंतर मात्र हा व्हाईट बॉल येताना पाहायला मिळतो इथे. आणि या व्हाईट बॉलनं मात्र अतिरिक्त धावफलकावरती मात्र घेतली जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 33 धावा 33 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतो इथे. एक मोठी मॅच आहे. कोण जिंकणार कोण हरणार, वाई की पाटण, पाटण की वाई, दोन चांगले असोसिएशन मधील मात्र मॅच आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळतो इथे. स्क्वेअर लेग शॉट मध्ये मात्र बॉलला ट्रॅव्हल केलाय. पॉईंटकडे मात्र इथून येत असताना पाहायला मिळालं, तिथे अडवला जाईल. एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. या एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 34 धावा. गणेश शिंदे यांच्या पहिल्या बॉलमध्ये चौकार जरूर आला होता. त्याच्यानंतर मात्र व्हाईट बॉल आला. आता सिंगल आली. गणेश शिंदे चांगला बॉल, टप्पा चांगला आहे, संधी आहे तिथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. नादामध्ये निर्णय चुकलाय की काय. पृथ्वीराज मोठा खेळाडू सितारा, त्यांच्याकडनं त्यांना निर्णय कदाचित बराच वेळा ते मायक्रो सेकंड मध्ये तुम्हाला डिसिजन मैदानामध्ये घ्यायचे असतात आणि ते जर का चुकले ना तर मात्र असे डिसिजन आपल्या मात्र माथी पडताना पाहायला मिळत आहेत. गणेश शिंदे थोडेसे नाराज होतील जरूर तिथे, परंतु त्यानंतर मात्र पाहायला गेलं तर परत तयार होताना पाहायला मिळतात गोलंदाजीसाठी. रणवीमध्ये थोडासा अडथळा पाहायला मिळाला, त्याच्यानंतर मात्र थांबले, स्तब्ध झाले. पंचही कळवतात तिथे. डेड बॉल आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा सिद्ध करताना पाहायला मिळाला. चांगला बॉल, मागील बॉलच्या अपेक्षा थोडीशी हाईट कमी ठेवली. फ्लॅट एंड मात्र पाहायला मिळाले. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळणार आहे. सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 36 धावा 36 आणि स्कोरबोर्ड आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. या षटकातील अजूनपर्यंत काही बॉल शिल्लक असेल. गणेश शिंदे हो हो काय कलात्मक पद्धतीने गोलंदाजी करताना पाहायला मिळतात. माइंड रेड केलं जातोय गोलंदाजांचं आणि तीच कलात्मकता इकडे मात्र पाहायला मिळतात. नो बॉल.
डिसिजन आमच्यापर्यंत जरूर येईल, तोपर्यंत वेट अँड वॉचची भूमिका आम्हीही ते मात्र घेऊ. परंतु आपण तोपर्यंत स्कोरबोर्डवरती विचार केला तर धावपलकावरती 37 धावा लागल्या जातात. 37 आपल्याला पाहायला मिळतात. येते हा नो बॉल आहे की नाही याची चर्चा करण्यासाठी इथे मात्र पाहायला मिळतात. फेअर डिलिव्हरी चेक. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. कोणत्याही खेळाडूला रिव्ह्यू नसेल. पंचांना फक्त बिमारसाठी रिव्ह्यू घेऊ शकतात, मात्र बाकी कोणत्याही खेळाडूला रिव्ह्यू नसेल याची दक्षता घ्या. पंचांना जेव्हा निर्णय क्रुशल वाटेल तेव्हाच पंच थर्ड अंपायर घेऊ शकतात, याची दक्षता घ्या. यस, फ्लेअर डिलिव्हरी. चला फलंदाजाने आपापल्या जागेवर यायचं आहे. पंचांचा निर्णय अंतिम असेल. बॉल घ्यायचा प्लीज. गणेश शिंदे तयार असलेले ते समोर आहेत फलंदाज अमित आपल्याला पाहायला मिळत आहेत. विकेटने खेळण्याचा प्रयत्न, जोरदार फटका खेळलाय जरूर तिथे, परंतु बॉल हवेमध्ये बराचसा. मागच्या वेळी मात्र यांनी झेल पकडला होता आणि आताही मात्र झेल पकडलाय. ते नाव आहे नितीन आपल्याला पाहायला मिळतात तिथे. आणि फलंदाज बाद अमित यांना यावं लागेल माघारी. आणखी एक महत्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर. काय म्हणाल डीडी? नक्कीच सर. पाहिलं तर दोन तुल्यबळ संघ आहेत, तोडीस तोड आहे. पहिला पूर्वार्धात तर सतीश सनस थोडासा कुठेतरी फ्लॉप ठरला, मात्र उत्तरार्धात गणेश शिंदे, कॅप्टन 26 अतुल भालेकर, हे दोन मातब्बर फलंदाज, पृथ्वीराज आहे, असे दोन तीन फलंदाज आहेत ना पाटणकडे. कोहिनूर हिरे पाटणचे मिस्टर PTPL म्हणून ओळखले जाणारे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. चला, वेळ मात्र दौडू नका, लगेच क्षेत्ररक्षण लावा. Y11 संघ आपल्याकडे अजून देखील आपल्याला 4 मॅच कव्हर करायच्यात. चला, मी विनंती करेन की लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. लाईनअप मध्ये या, लाईनअप मध्ये मैदानाच्या बाहेर जा. ह्या स्पर्धेची नियमावली आहे, कारण खूप छान पद्धतीने या स्पर्धेची डीडी नियोजन पद्धतीने बांधणी करण्यात आलेली आहे. तर आपली ही जबाबदारी आहे स्पर्धा चांगली व्हावी, आणि स्पर्धा चांगली होण्यासाठी खेळाडूंचं योगदान खूप महत्त्वपूर्ण असतं, आणि तेच आपल्याला इथे पाहायला मिळतंय. श्री मलकाश्वर चषक 2025चं दमदार आयोजन चिखलगाव आणि या मलकाश्वर बॉईजनं मात्र करून दाखवले की कशी स्पर्धा असावी, त्याचं उत्तम उदाहरण सगळेजण. आणि युनिटी एवढी छान आहे या तरुणांची, तेही मात्र तुम्ही इथे आल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. या सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. मग आपण जर पाहायला गेलं तर या सगळ्यांनी मेहनत घेतली डीडी, आणि त्याच्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तर ही स्पर्धा यशस्वी पूर्ण होताना पाहायला मिळतोय. तोपर्यंत मी विनंती करेन की क्षेत्ररक्षण लावण्यासाठी कृपया वेळ घेऊ नका. मी विनंती करेन, 4 सामने अजून आहेत, आणि ते जर झाले नाही तर उद्या आमच्यावरती उद्याही आम्हाला 12 सामने खेळवायचे आहेत. फलंदाज लगेच जायचं. अतुल प्लीज. सर, पाहिलं तर आजच्या आजच सर्व लॉट संपवायचे आहेत. वेळेच्या अभावी आपण षटक कमी करू. आयोजकांचा सर्वस्वी निर्णय असेल की वेळेच्या अभावी काय करायचं. आजच्या आजच आपल्याला संपूर्ण सामने संपवायचे आहेत, कारण उद्या आपल्याला 2 एक्स्ट्रा सामने आहेत. ते म्हणजेच सेमीफायनल फायनलचे महामुकाबले 2 सामने उद्या वाढणार. त्यामुळे आजचे सामने उद्या वाढायला नको, म्हणून आजच संपूर्ण सामने कव्हर करायचे आहेत सर. चला, फलंदाज लगेच मैदानामध्ये जायचं प्लीज. अंपायर आपण कॉल करा त्या फलंदाजांसाठी. चला, मैदानामध्ये फलंदाज जाताना पाहायला मिळतात येते. तोपर्यंत पाहायला गेलं तर आपण चर्चा करत होतो या स्पर्धेची. श्री मलकाश्वर चषक 2025चं दमदार आयोजन पाहायला मिळालं. मलकाश्वर बॉईज चिखलगावच्या वतीनं मात्र या आयोजनाचं उत्तम उदाहरण मात्र दिले गेले. आज बरेच जण मात्र इथे स्टार खेळाडू खेळताना पाहायला मिळाले पश्चिम महाराष्ट्रातील. हे सगळं श्रेय या सगळ्या चिखलगावतील तरुणांना मात्र जातो. युनिटी कशी असावी, स्पर्धा कसं आयोजन करावं, त्याचं उत्तम उदाहरण या सगळ्यांनी मात्र दिले. त्याचं कौतुक करावं लागेल. तोपर्यंत मैदानामध्ये जावे. चला, तिथे आता जास्त वेळ घेऊ नका प्लीज. धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 37 धावा विजयासाठी 38 धावांची गरज इथून असणार आहे. 38 टू विन.
चला टायमर ऑन आहे, कृपया लक्षात घ्या. जर का 3 ओव्हर तुम्ही 12 मिनिटांमध्ये कंप्लीट केला नाहीत तर तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल, नाहीतर मग पेनल्टी दिली जाईल असं कमिटीने इथे मात्र सूचित करण्यात आलंय. टायमर ऑन इथे मात्र झालंय. आता गोलंदाजांनी कधी बॉल डिलिव्हरी करायचं त्यांच्यावरती आहे. गेम ऑन लेस्ले, संघर्षाला सुरुवात परत एकदा पाहायला मिळेल. इथे समोर आहे पृथ्वीराज. ग्रामीण क्रिकेट खेळलाय, त्याच्यानंतर मात्र आपण पाहायला गेलं तालुक्याचा क्रिकेट, जिल्ह्याचा क्रिकेट, राज्याचा क्रिकेट, व्यावसायिक खुले गटामध्ये खेळतानाही मात्र या खेळाडूंना मात्र आपला नावाचा हाहाकार माजवलाय जरूर. मग तो समोर आहे तेवढे ताकदीचे गोलंदाज महेश आपल्याला पाहायला मिळत आहेत, फिरकीचे जादूगार. ओहो, पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवरती संधी आहे तिथे, पकडला जाईल का झेल आणि ड्रॉप. पृथ्वीराज सारख्या एक मोठ्या फलंदाजाला जीवदान मिळालंय. ही मॅच नाही, तुम्ही 50% मॅच पराभूत झालात. अशी ही विकेट होती. पृथ्वीराज हा मोठा खेळाडू आहे, मोठमोठे मैदान मारण्याची या मात्र कला अवगत आहे आणि त्याच खेळाडूला इथे मात्र जीवदान मिळालंय. महेश यांनी मात्र उत्तम काम केलं होतं, कौतुक करावं लागेल गोलंदाज महेश यांचं. परंतु इथे पाहायला गेला तर इथे साधा सोपा जे जजमेंट झाला होता, डीडी बॉल हातामध्ये आला होता परंतु तो बॉल निसटला आणि इथे अगदी धाकधूक पाटणकरांची लागली होती, ती मात्र कमी होताना पाहायला मिळाली. महेश राईट मोद विकेट. हाही फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक कॉलिंग करा तिथे. तोपर्यंत पाहायला मिळतात क्षेत्ररक्षक येतात तिथे. तिथेही चुकी झाली आहे, चुकांवरती चुका. गोलंदाज करणार तर काय करणार, गोलंदाज हताश निराश, कारण लगातारचे 2 बॉल वरती चुका झाल्यात. इथे क्षेत्ररक्षणामध्ये चुकी आणि क्षेत्ररक्षणामध्ये चुक्या झाल्यानंतर धावा यायला 4 चौकार. येस सर, आपण जर पाहिलं तर सतीश सनच कुठेतरी नाराज असेल आपल्या खेळाडूंवर, कारण जिथे चौकार नव्हता, जिथे विकेट होते तिथे विकेट करता आली नाही, जिथे क्षेत्ररक्षण करायचं होतं तिथे मात्र क्षेत्ररक्षणची प्रॉपर साथ गोलंदाजाला निभावता आली नाही. गोलंदाजांनी करायचं तर काय करायचं, 2 चेंडू 2 संधी निर्माण जरूर केल्या होत्या महेशने. आणि पाहिलं तर 1 मिनिट 45 सेकंद आपल्या भारतातील संपलेत. 12 मिनिटांमध्ये आपल्याला 3 षटक समाप्त करायचे. टॅप केला इथे मात्र पाहायला गेलं तर थोडासा उस्ती देणारा बॉल होता, बॅकवर्ड रिजनल बॉलला ट्रॅव्हल केले, सिंगलच घेतली तिथे. एका सहावीवरती मात्र समाधान नाही होत असताना पाहायला मिळत आहेत. हे मोठे खेळाडूंची मात्र इथून ओळख असते आणि त्याचबरोबर पाहायला मिळतोय धावपलकावरती धावा लागल्या जातात, त्या 6 धावा महेशांच्या स्वरूपामध्ये. आतापर्यंत 3 बॉल डिलिव्हर केलेत, 3 बॉलमध्ये धावा आल्या 6, त्याच्यामध्ये एक चौकाराचाही समाविष्ट आपल्याला पाहायला मिळतोय. 12 मिनिटाचा अवधी मात्र आपण 3 षटकांसाठी इथे दिलेला आहे. ओहो, कडक इथे मात्र पाहायला मिळालं, अगदी नजाकत, सौंदर्य, ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल निघाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे, अगदी मैदानाला गुदगुल्या करत सीमारेषा पार आल्या धावा. 4 चौकार. सेलिब्रेशन चालू आहे बच्चा कंपनीचं, इथे हे क्रिकेटला एन्जॉय करतायत. हा बॉल चांगला इथे मात्र पाहायला मिळाला, गॅप शोधून काढली, तिथेही क्षेत्ररक्षक आहेत परंतु बॉलला अडवतील. तोपर्यंत मात्र पाहायला गेलं तर एक सिंगल येताना मात्र पाहायला मिळेल. धावपलकावरती धावा लागल्या जात आहेत, त्या 11 धावा. कृष्णाजी धोंडे सरांचे चिरंजीव आहेत राजकुमार, आणि खूप मोठी या स्पर्धेच्या निमित्ताने त्यांचं योगदान राहिलं गेलेलं आहे. कृष्णाजी धोंडे असतील, विलासजी धोंडे, आमचे सनी साहेब, मंगेजी कदम असतील, किरणजी धोंडे, सुभाजी धोंडे, विशालजी घोलप, कुमार धोंडे, सचिनजी दिघे, त्याचबरोबर आमचे डीडी आहेत. बरीचशी नावं जोडली गेलीत, यांची नावं आपण घेऊ जरूर तिथे या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी. परंतु मिनी हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न, आता मात्र कोणतीही चुकी नाही आहे. अप्रतिम चित्ताच्या चपल्यानं हरण्याच्या गतीनं अमित यांच्याकडनं पकडला गेलाय. झेल आणि फलंदाज बाद. पोलीस दलामध्ये कार्यरत असताना मात्र पाहायला मिळेल, जसं चोराला पकडायला धावाधाव केली जाते ना, तशीच काहीशी मात्र इथून विकेट घेण्यासाठी धावाधाव केली आहे. डीडी काय म्हणाले या झेल बद्दल? सर, म्हटलं ना आता अमितला बॉन्ड या नावाने या मैदानावर, हे मैदान त्याचं होम ग्राउंड आहे. आपण जर पाहिलं तर अमित बॉन्ड, राजू कंग, सुजित शेवाळे एका टीममधून घनसोली क्रिकेट गाजवताना पाहायला मिळतात. याच मैदानावर अनेक स्पर्धा त्यांनी गाजवलेल्या पाहायला मिळतात. अमित बॉन्ड म्हणून पोलीस दलात कार्यरत आहेत. जसे चोराला पकडताना आपले हाताने पंजा खोलतात, पंजाचा झपेटा देतात, तसा मात्र गोलंदाजाच्या चेंडूवर आपण झपट्टा मारलाय. अमित बॉन्ड 11 धावा धावसंख्येवर.
चला इथून 11 धावा धावफलकावरती. जर का तुम्ही वेळ अतिरिक्त खर्च केला तर शेवटचे सामने षटक कमी जास्त करण्याचा अधिकार पूर्णपणे कमिटीकडे असणार आहे, याची कृपया नोंद घ्या. कदाचित 1 षटकांचाही सामना मात्र खेळवला जाईल, कारण आजचा लॉट्स आम्हाला आजच कंप्लीट करायचा आहे, कारण उद्याही तेवढ्याच अतिरिक्त मॅचेस आहेत. त्यामुळे कृपया तुम्ही वेळ वाचवा आणि जास्तीत जास्त ओव्हरचा सामने तुम्हाला खेळायला कसे मिळतील त्याचा प्रयत्न तुम्ही करायचा मैदानावरती. 12 मिनिटांमध्ये 3 षटकं तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. 5 मिनिटाचा वेळ आतापर्यंत झालेला आहे. सतीश शनस गोलंदाजीसाठी येताना मात्र पाहायला मिळत आहेत. खूप छान गोलंदाजी इथे मात्र पाहायला गेला तर पृथ्वीराज याला मात्र बीट करताना मात्र पाहायला मिळत आहेत. पृथ्वीराज यादव गोवा डिस्ट्रिक्ट आपण गोवा राज्य मात्र पाहायला गेलं तर गोवा राज्यामध्ये या नावाची दहशत गोव्यावाल्यांना विचारा. टेनिस क्रिकेटमधल्या सगळ्यांना त्यांनी मात्र हा राज्य गाजवला होता. त्याच्यानंतर बऱ्याचशा मात्र ओपन क्रिकेट आणि व्यावसायिक क्रिकेट आपण पृथ्वीराज यादवला खेळताना पाहायला मिळते. नवी मुंबईमधील त्याची एक व्यावसायिक टीम आहे, त्या टीममधूनही खेळताना आपण त्याला पाहत असतो. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्गवरती सतीश सनस या नावानेही मात्र अनेक वर्ष आपली दहशत निर्माण केली आहे आणि ही दहशत आता मात्र दाखवली जाईल का त्याची चर्चा आहे. सतीश दादा म्हणून या नावानं सुपरिचित असणारे सतीश सनस हे मात्र आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजी मार्गवरती. आता स्वतःवरती जबाबदारी घेतली आहे, त्यांना माहिती आहे करायचं तर हे आता मला करायचं आहे आणि तसं चर्चा होताना मात्र पाहायला मिळेल. सतीश सनस यांच्या विरोधामध्ये कलात्मक पद्धतीने खेळलेला फटका क्लास आणि क्लासिकल इथे मात्र दाखवताना पाहायला मिळतात. फलंदाज नितीन यांच्या बॅटमधून आलाय हा चौकार. धर्माबा झाले, त्याच्यानंतर नितीन आले. ओहो आणखी एक क्लास सतीश सनस यांच्या विरोधामध्ये आक्रमण करताना मात्र पाहायला मिळत आहेत. याही बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार. आल्या धावा 6. षटकार ऑन फायर. नितीनला संधी मिळाली. 2 बॉलवरती 2 मोठे फटके. पहिल्या बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार. यानंतर प्रत्येक सामना 2 षटकांचा राहणार आहे, याची कृपया दक्षता घ्यायची. कमिटी आणि खेळाडू सगळ्या असतील त्यांच्याबरोबर डिस्कशन करून हा निर्णय घेण्यात आलेला आहे. यापुढील सगळे सामने 2 ओव्हरचे राहतील. आणखी एक संधी तिथे मात्र पाहायला मिळतोय. आणखी एक झेल इथे मात्र पकडला गेलाय. सतीश सनस यांच्यावरती हल्ला जरूर चढवला होता, परंतु त्यानंतर कमबॅक मात्र करताना पाहायला मिळत आहेत. धर्मा आपल्याला पाहायला मिळतात तिथे आणि त्यांच्याकडनं पकडला गेलाय झेल. फलंदाज बाद विकेट प्राप्त करून दिले सतीश सनस या मात्र गोलंदाजाने आणि बॅक टू डगआउट परतावा लागेल. 2-3 बॉलमध्ये 10 धावा बनवत नितीन यांना यावं लागेल माघारी. कमिटीचा निर्णय अंतिम असेल डीडी, कारण आता वेळ राहिलेला नाहीये 2 षटकांचा, कारण 4:30 वाजलेले आहेत. अजूनपर्यंत आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत आणि कमिटीनं इथे निर्णय घेतलाय. कमिटी आणि त्याचबरोबर काही कॅप्टन आमच्या बरोबर उपस्थित झालेत. मकालेश्वर बॉईज चिखलगावचे पूर्ण कमिटी आमची इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याकडनं हा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. हो हाय फटका चांगला पाहायला मिळतोय. आल्या गणेश शिंदे या नावाला मात्र का क्रिकेट पटलावरती नम्रपणे घेतला जातो त्याचा उत्तम उदाहरण गणेश शिंदे देत असताना पाहायला मिळत आहेत. ओहो ना टायर्ड हो ना रिटायर्ड हो, गणेश शिंदे ऑन फायर. ठोकम ठोकी ठोकतात ठासून षटकार ऑन फायर. या 6 धावेनं समीकरण मात्र बदलली गेलीत. सतीश सनस चांगली गोलंदाजी करत होते, परंतु त्यानंतर या 2 षटकामध्ये 2 षटकार आलेत आणि 28वा धावफलकावरती मात्र पाहायला मिळत आहेत. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 10 धावांची गरज. जयेश यादव नवीन गोलंदाजीसाठी मात्र पाहायला मिळत आहेत. समोर आहेत पृथ्वीराज यादव.
कालूबाई मांढरदेव या टीम मधून मात्र ग्रामीण क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत आपल्याला, परंतु आज आपल्या Y11 असोसिएशन कडनं मात्र खेळताना पाहायला मिळत आहेत. काय कलात्मता करतील का, इतिहास सुरतील का. 12 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी आणले गेले जयेश यांना, आणि जयेश चांगली गोलंदाज आहे जरूर तिथे, परंतु गोलंदाजी तुम्हाला चांगली करावी लागेल. पृथ्वीराज यादव चांगला ब्लॉकरचा बॉल होता, खोतून काढला तिथे मिड ऑफ मध्ये. वाईट कॉर्नर मधले मात्र ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतो आपल्याला. एक धाव मात्र घेतली गेली. गणेश शिंदे 2024 मधील पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन मधील मिस्टर PTPL म्हणून हा किताब त्यांच्या नावावरती आहे, आणि या अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत. परंतु समोर आहे तो जयेश, एक चांगले गोलंदाज म्हणून सातत्याने आपल्या नावाचा परिचय दिलाय, आणि त्याच गोलंदाजांना मात्र इथून आणले गेले. अंतिम 6 बॉलवरती धावा राहतात किती की ही मॅच आपल्या परिपूर्ण मात्र बाजूने वळवण्याचं काम या षटकामध्ये केलं जाईल गणेश शिंदे यांच्याकडनं. त्याची चर्चा मात्र पाहायला मिळतोय. चला इथे लगेच 32 आणि वाई पश्चिम भाग असोसिएशन आपण तयार राहायचंय. डीडी दोन्ही टीमला बोलवून घ्या. त्याचबरोबर आपण पाहायला गेलं तर धपलकावरती धावा लागल्या जातात त्या 30 धावा, आणि या 30 धावा मात्र पाहायला मिळत आहेत. शिवा द बॉस पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष यांची उपस्थिती पाहायला मिळते इथे. हा बॉल चांगला आहे, ते मात्र पाहायला मिळाला. धाव कोणती येणार नाहीये, कोणती गडबड नाहीये. पृथ्वीराज यादव यांना माहिती आहे मोठे खेळाडू असेच बनत नाहीयेत, त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र साकारताना मात्र पाहायला मिळत आहेत. आणि इथून विजयासाठी अजूनपर्यंत 9 बॉल आणि 8 धावांची गरज. हे 2 डॉट बॉल जर का आले ना, जर का विकेट आली तर समीकरण बदलताना पाहायला मिळणार आहेत. 8 बॉल आणि विजयासाठी 9 बॉल आणि 8 धावांची गरज. हा फटका चांगला आहे, परंतु धावा तिथे किती मिळणार आहे त्याची चर्चा. परंतु हा षटकार आलाय, आणि षटकारांना परिपूर्ण समीकरणं बदलली गेलेली आहेत. शिवा द बॉस शिवा जाधव यांचं इथे मात्र आगमन झालं डीडी, आणि इथे मात्र षटकारांना त्यांचं स्वागतही करण्यात आले पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनच्या मात्र या संघानं. यस सर, आपण जर पाहिलं ना शिवादादांबद्दल बोलायचं झालं तर पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे ते एकदम त्यांच्या माध्यमातून आपण सगळे स्वप्न पाहतो. अनेक पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडूंना त्यांनी प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे, आणि आज जर पाहिलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष देखील आहेत शिवा द बॉस. आणि या ग्राउंडचा विचार जर केला ना तर बॉस हे नाव अगदी हे जवळचं वाटतं. 8 बॉल 2 ची गरज असताना मात्र इथून पृथ्वीराज यादव एक सिंगल मात्र घेताना पाहायला मिळतात आपल्याला. स्कोर झाला एक टाय, आणि इथून ओव्हर ही समाप्त मात्र झाली. सर 1 बॉल बाकी आहे की ओव्हर झाले. सर 6 बॉल आणि 1 धावेची गरज. पृथ्वीराज यादव धर्मा पाहायला मिळतात, आणि इथून हो कडक धडक बेधडक पृथ्वीराज यादव आणि पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन आहे कडक. विन पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन Y11 या संघाबरोबर खेळत असताना. परंतु मनापासून आभार Y11 क्रिकेट असोसिएशन. आपला सन्मान घेण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. चला मॅच लगेच ऑन डीडी चेक जाऊया. चेक आपण सर्वांना सांगण्यात येत आहे की वेळेचा अभाव आणि लवकर अंधार पडतो, त्यामुळे